तर मित्रांनो, आत्ता आपण दर्शन घेतले आपल्या विठोबाचं शहाडच्या कल्याणपासून एकदम जवळ शहाडच्या बिर्ला मंदिरामध्ये आपण आलो. मंदिराची स्थापना जी झाली 1966 साली. हां, नाही तुम्हाला खाली पार्किंग आहे. खालीच पार्किंग आहे का? खालीच parking आहे. खालीच पार्किंग आहे. हां, खालीच मग तिथून जाऊ. तुम्ही चालत रोडनी येऊ शकता त्या तिथूनच. हा, तुम्ही येऊ शकता. तर मित्रांनो, इथं कॅमेरा अलाउड नाही आहे. मोबाईलवर तुम्ही फोटो शूटिंग वगैरे करू शकता. तर आता मी कॅमेरा ठेवलेला आहे बॅगमध्ये आणि आता मी मोबाईलनं तुम्हाला दाखवतो. आणि त्यांना विचारलं एकदा की कॅमेऱ्याने शूट करू शकतो का, पण ते बोलले की नाही, याची परमिशन नाही आम्हाला, तर आपण काय बोलू शकत नाही. चला आता तुम्हाला मोबाईलने मी मंदिराची माहिती पण देतो आणि मंदिर दाखवतो. मंदिर कसं आहे, मंदिर खूपच सुंदर आहे. आपल्या मुंबईमध्ये असून भरपूर लोकांना हे मंदिर माहिती नाही. तर हे बघा, इथे तुम्ही चप्पल वगैरे इथं काढू शकता तुम्ही. थांबा, थांबा. इथे चप्पलचे काय पैसे घेता काय? नाही नाही ठेवू शकता चप्पल. तर मित्रांनो, इथली साफसफाई बघून खूपच छान वाटलं. आणि या मंदिराची माहिती सांगायची म्हटली तर हे मंदिर शहाड येथील बिर्ला मंदिर हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. या मंदिराचे भूमिपूजन 5 मार्च 1962 रोजी श्रीमती शारदा देवी बिर्ला यांच्या हस्ते झाले होते. उद्योगपती बिर्ला कुटुंबाने बांधलेले हे मंदिर सेंच्युरी रेऑन कंपनीच्या परिसरात एका छोट्या टेकडीवर वसलेले आहे. हे भगवान विठोबाचे मंदिर आहे. चला आता मंदिरात आपण विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेऊया. आणि सुरुवातीलाच बघा, इथं तुम्हाला सुंदर असे स्टॅच्यू, सिंहाचे आणि हत्तीचे स्टॅच्यू दिसतील. आणि हे सुंदर असं मंदिर आहे, रखुमाईचं मंदिर. तर मित्रांनो, आत्ता आपण दर्शन घेतले आपल्या विठोबाचं शहाडच्या कल्याणपासून एकदम जवळ शहाडच्या बिर्ला मंदिरामध्ये आपण आलो. एकदम सुंदर असं मंदिर आहे बघा. मंदिराचं बांधकाम आणि स्ट्रक्चर बघा, एकदम व्हाईट असं स्ट्रक्चर आहे. बांधकाम बघा, किती मस्त बांधकाम. आणि ही विठ्ठलाची सुंदर अशी मूर्ती, विठ्ठल रखुमाई, सुंदर अशी मूर्ती. आणि हे मंदिर आहे ना, जास्त लोकांना माहिती नाही मंदिरबद्दल काही. तर हे बिर्ला मंदिर कल्याण शहाडपासून एकदम जवळ, एक किलोमीटरच्या अंतरावर, म्हणजे 15 मिनिटामध्ये तुम्ही चालू करू शकता. एवढ्याच जवळ आहे. तुम्ही नक्की एकदा भेट द्या या मंदिराला. एक नंबर खास मंदिर आहे बघा. आता इथं सुंदर अशी हनुमंताची मूर्ती आहे. इथं लक्ष्मी नारायणाची मूर्ती आहे बघा. आणि इथं बघा गणपतीची अशी सुंदर मूर्ती आणि भवानी भुवनेश्वरीची मातेची मूर्ती. आणि इथं शांतता एवढी आहे ना, असं वाटतं इथं 10 मिनटं बसावं, एवढी शांतता आहे. आणि तुम्ही बाहेरचा जर नजारा बघितला नाही मंदिराचा, तर तुम्हाला वाटेल कुठेतरी मोठ्या कुठल्या तरी बाहेर कुठेतरी मंदिरामध्ये. तर आता आपण दर्शन तर घेतलेलं आहे आणि आपण आता बघू, आपल्याला जर थोडीशी माहिती सांगितली या मंदिराबद्दल तर. मंदिराची स्थापना जी झाली 1966 साली. हां, तिला आता हे 60वं वर्ष आहे. 60वं वर्ष. 60 वर्ष झाली. आणि आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी हे दोन एकादशा मेन ह्या विठ्ठल मंदिरात होत असतात. हां हां. आणि दिंडी पण काढतो आम्ही ह्या कल्याणच्या ऐकतात. आणि बिर्ला कॉलेजून ते बिर्ला मंदिर दिंडी निघते. बिर्ला कॉलेज ते बिर्ला मंदिरपर्यंत दिंडी निघते दरवर्षी. हां, सगळे मॅनेजमेंट, शाळा, वारकरी लोक, मंडळी, बहिणी मंडळी, परिसरातील सगळ्या शहरची लोक, सगळे मंडळी असतात त्या कार्यक्रमात बरोबर. सहभागी होतात.
आणि इथं एकादशी बाहेरून पण येत असतील लोक भरपूर. हां आणि इतर दिंड्या पण येतात बाहेरून हां 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 एकादशीला. हां मोठा कार्यक्रम असतो एकादशीला. उत्सव मोठा. जसं पंढरपूरला लोक जात नाही काही लोक, त्याचे प्रति पंढरपूर समजलं जातं, प्रति पंढरी. प्रति पंढरी बरोबर. लोक मुंबईचे आसपासचे लांब लांब लोक इथे येतात, दिंड्या घेऊन येतात, त्यांनी भजन करतात, दर्शन घेतात, प्रदक्षिणा करतात. बरं. जसं पंढरपूरला होतं हां हां तसंच या ठिकाणी पण ह्या पंढरपूर यात्रा भरली जाते. बरं. कमी 1-1.5 लाख 2 लाख यात्रा असते इथे. हां हां हो एवढी लोक हो, असतात. येतात. सकाळी पहाटे 4 वाजता काकडा आरती असते. 5 ते 6 5:30 स्नान असतं, गुरुबाबाचा अभिषेक वगैरे असतो आणि मंत्रांची असते, पूजा असते, बरोबर. महापूजा असते. हां हां 7 वाजता आरती असते. मग दुपारी 11 वाजता आरती असते आणि संध्याकाळी 7ला आरती असते. हां हां हा दिवसभरचा क्रम आहे. हे तीन वेळा आरती असते का? सकाळ दुपार 3 टाइम आरती असते. 3 टाइम आरती असते. आणि एरवी जसं आता एरवी एकादशी येते, महिन्याच्या 2 एकादशी आहेत. बरोबर. हां हां इथं हरिपाडा असतो संध्याकाळी हरिपाठ असतो एकादशीला. कीर्तन, भजन दर एकादशीला. हां हां 15 दिवसांनी. हा तर आणि सप्ताह असतो कार्तिक महिन्यात. कार्तिक महिन्यात कार्तिक महिन्यात सप्ताह राहतो. चांगले महात्मे कीर्तनकार येतात, त्यांची कीर्तन होतात. आहे का? त्याच्यामुळे आपल्याला प्रबोधन मिळू शकतं. बरोबर. कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, गाथा पारायण हां हां असा उत्सव असतो कार्तिकीमध्ये. कार्तिक. आणि बाकी संक्रांत, बाकी जसे जे सण येतात त्याच्याप्रमाणे गर्दी होतच असते, कार्यक्रम होतच असतात छोटे मोठे. तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून थोडीशी माहिती वाचून घ्या त्याची. तुम्हाला आता आजूबाजूचा परिसर दाखवतो थोडा. ही मंदिराची मागची बाजू आहे बघा. गाडीच्या बद्दल तुम्ही सांगा जरा. गाडीचं कसं असतं खाली? गाडी तुमची गाडी असणार हां तर तुम्ही तिथं गाडी पार्किंग आहे खाली, पार्किंग तुम्ही लावू गेट नंबर 2 गेट तिथून. नंबर 2 हां. विश्राम भवन हॉल. विश्राम भवन हॉल. हा तिथं तुमची गाडी लावायची आणि तुम्हाला मंदिराची गाडी येणार घ्यायला. हां तिथं उभीच असते गाडी, त्या गाडीमध्ये बसून तुम्ही येऊ शकता. वरती येऊ शकता. येऊ शकता. हा. चार्ज काय नाही, बिलकुल चार्ज नाही, फुकट, फ्रीमध्ये. फ्री. जर तुमची प्रायव्हेट जर गाडी असेल तर तुम्ही वरती घेऊन येऊ शकता. नाही तुम्हाला खाली पार्किंग आहे. खालीच पार्किंग आहे का? खालीच पार्किंग आहे. हा मग तिथून तुम्ही चालत रोडनी येऊ शकता, तिथूनच हा तिथून येऊ शकता. रोडनी येऊ शकता. पण खाली तुम्ही पार्किंग लावते ना गाडी, तिथं तुम्ही मंदिराची गाडी असते होती. हा 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 हा, तिथं तुम्ही त्या गाडीमध्ये बसून येऊ शकता मंदिरात. बरं बरं बरं. तुमची गाडी इथं खालीच लावायची. लावायची. ठीक आहे. गाडीवरती अलाउड नाही. अलाउड नाही. बरोबर. एकादशीला असतो. एकादशीला गर्दी असते ना. ठीक आहे. साफसफाई वगैरे तर म्हणजे एकदम मोठी आपली साफसफाई. हां मी बघितलं साफसफाई वगैरे मस्त साफसफाई. हां हां वरती बघून घ्या, गार्डन बघून घ्या. हां हां बघितलं सगळं, वरती फिरून दाखवलं सगळं मी. ठीक आहे चला मग. तर आपल्याला थोडासा कॅमेऱ्याचा इश्यू झाला, म्हणजे इथं कॅमेरा अलाउड नाही आहे. त्यामुळे आपण मोबाईलमध्येच हा सगळा मंदिराचा व्हिडिओ शूट केला. पण मोबाईलमध्ये कसं आहे की वाईल्ड अँगल कॅमेरा नाही आहे, त्यामुळे तुम्हाला सगळं मोठं दिसेल. थोडंसं बघायला तुम्हाला व्यवस्थित वाटणार नाही. पण कॅमेरा अलाउड नसल्यामुळे काय करू शकत नाही आपण. मी विचारण्याचा प्रयत्न पण केला की मी ब्लॉगर आहे करून, पण तरी पण त्यांनी कॅमेरा काय अलाउड केला नाही, तुम्ही मोबाईलवर शूटिंग करू शकता असे बोलले. तर ठीक आहे, तुम्ही पण हा व्हिडिओ बघा, ॲडजस्ट करून घ्या. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि ही बघा खाली आता आपण निघालो आहे बघा. हे शहाड आहे सगळं आणि खाली जाण्यासाठी रोड आहे. आणि जर तुम्ही उतरलात ना इथं खाली रिक्षाने ऑटोने उतरलात तर 5 मिनटाच्या अंतरावरच हे वरती यायला 5 मिनटंच लागतील तुम्हाला वरती यायला. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.